वळूया पुढच्या बातमीकडे। मराठा समाजाची लग्नासंदर्भात आचारसंहिता जाहीर करण्यात आली। वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरात मराठा समाजाची बैठक पार पडली। यात 200 लोकांतच लग्न करा, हुंडा घेऊ नका हे मुद्दे आचारसंहितेत नमूद करण्यात आले। मराठा समाजाने विवाहाबद्दल नेमकी काय आचारसंहिता तयार केली आहे पाहूया। 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीतच लग्न सोहळा करावा। लग्नात हुंडा देऊ नका, उगाच देखावा नको। लग्नात डीजे नको, पारंपरिक वाद्य आणि लोककलावंतांना संधी द्या। प्री वेडिंग शूट बंद करा, केलं तर जाहीर दाखवू नका। प्री वेडिंग शूट जाहीर दाखवल्यास लग्नाला उपस्थित प्रतिष्ठित निघून जातील। हार घालताना नवरा नवरीला उचलू नका। कर्ज काढून लग्नात खर्च करू नका। नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरुणींना आवरा। लग्नात केवळ वधूपिता वरपिता या दोघांनाच फेटे बांधा। भेटवस्तूऐवजी पुस्तकं, झाडाची रोपं, रोख आहेर करा। इच्छा असेल तर मुलीच्या नावानं एफडी करा। जेवणात 5हून अधिक पदार्थ नकोत। लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करा। विवाह आचारसंहिता खरंच लोक पाळतील का, याबद्दल आम्ही पुणे आणि अहिल्यानगर मधल्या लोकांना विचारलं। पाहूयात त्यांची प्रतिक्रिया। मला असं वाटतंय की लग्नामध्ये आवाढव्य खर्च करणे ही प्रॅक्टिकली आणि लॉजिकली एकदम इनकरेक्ट आहे। कारण ऋण काढून सण केल्यासारखं होतंय। प्रॉब्लेम काय आहे की लोकांची आर्थिक परिस्थिती तेवढी नसती आणि उगा लोकांना दाखवण्यासाठी की आपण 40 जणांच्या लग्नात गेलो, आपल्या इथं पण आता भरपूर सारे लोक बोलत आहेत। लोक म्हणतात की एकदाच लग्न आहे, मग करा खर्च। अरे आहे ना बाबा, एकदाच लग्न आहे, पण तुमची आर्थिक कॅपॅसिटी किती आहे? आता आपण बघतो काही लोकांनी 5,000 कोटी खर्च केला, मग नाव घेत नाही, पण त्यांची ती प्रॉपर्टीचा 0.08% आहे ना। तुम्ही तुमची अख्खी प्रॉपर्टी कर्ज घेऊन तुम्ही लग्न करताय, ते नाही बरोबर ना। माझं असं म्हणणं आहे की लग्नामध्ये आवाढव्य खर्च करू नये। जेवढं साध्या सोप्या सरळ पद्धतीने होईल आणि सामान्यपणे होईल तेवढंच ओके। मुलीकडच्यांची अपेक्षा जास्त असतात की मुलगा सरकारी नोकरीच पाहिजे, घरी शेतीच पाहिजे। मुलगा किती कमवते हे नाही माहिती, फक्त त्याच्या घरी भरपूर पाहिजे। ह्यानुसार का लग्न जमाईसाठी म्हणजे लग्न जमत नाहीत। आणि दुसरी गोष्ट लग्नाचं राहिलं की लग्न हे साध्या पद्धतीनेच केलं पाहिजे, जेणेकरून जी आर्थिक परिस्थिती आहे मुलीच्या घरची किंवा मुलाच्या घरची ही जेमतेम असती। प्रत्येक जण श्रीमंत असतो असं नाहीये। थोडक्यात लग्न किंवा कोर्ट मॅरेज करणं हे अतिशय योग्य बाब आहे आत्ताच्या काळात। लग्नाला खर्च, डीजेला खर्च, जेवणाला खर्च, परत आदल्या दिवशीच्या वरातीला खर्च, जेवणाचा खर्च, सगळाच खर्च टाळला आणि कोर्ट मॅरेज केलं तर हे अतिउत्तम आहे। आसपास जरी पाहिलं ना तर सर ऍक्च्युअल मध्ये कॉम्पिटिशन लागते की गावागावांमध्ये भावकीमध्ये की ह्यानी ह्याच्या लग्नाला 15 लाख खर्च केलाय, चल मी 4 गुंठे विकतो पण मी 20 लाख करतो। मग ही एक मेंटॅलिटी झाली आहे। प्रॅक्टिकली त्याचा जर फायदा बोलायचा झाला तर काहीच नाहीये, पण आता बैठकीमध्ये म्हणजे सांगितलं गेलंय की 100 ते 200 लोकांमध्ये लग्न करा। पण प्रॅक्टिकली तेवढं पॉसिबल आहे का? कारण मराठा कम्युनिटी ही अशी कम्युनिटी आहे जी गावागावांमध्ये भावकीच्या स्वरूपात असेल, अशा स्वरूपात म्हणजे एका गठ्ठ्याच्या स्वरूपामध्ये राहते। पण ह्या आचारसंहिता जर पालन केलं तर नक्कीच जो आपण म्हणतो ना, मध्यंतरी एक अहवाल आला होता ज्यामध्ये मराठा समाजातलं 60% मराठा समाज हा आर्थिक दारिद्र्यामध्ये आहे। जो आरक्षणाच्या वेळेस जो मुद्दा उपस्थित झाला की आर्थिक विवंचनेत आहे। अशा विवंचनेत असताना लग्नावरती अवाढव्य खर्च करणं हे मला योग्य वाटत नाही। एवढा खर्च होतो, मग तो खर्च कमी करून आपण जर आपल्या समाजातल्या मुलींना शिकवलं, त्यांनी जर जास्त शिक्षण घेतलं तर आपण चांगलं काहीतरी आपण स्वतः कमवल। आपण दुसऱ्याच्या घरी जेव्हा लग्न करून जातो तेव्हा आपल्याला असं असतं की आपण त्याच्या जीवावरती राहतो, म्हणजे आपण लग्न करतो तर त्या नवऱ्याच्या जीवावर आपल्याला जगावं लागतं। पण आता जर समजा मी स्वतः जर शिकले आणि मी जर शिकून मी स्वतः जॉब करत असेल तर लग्न केल्यानंतर मी स्वतः कमवेल ना, आणि मी माझा खर्च तर काढू शकेल।
असं. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की आपण जेव्हा लग्न करतो त्याच्यात कमी खर्च करावा. खरं तर हा प्रश्न फक्त मराठा समाजाचा आहे असं मला वाटत नाही. आजकाल प्रत्येक समाजामध्ये लग्नासाठी अवास्तव खर्च केला जातो. सो ही आचारसंहिता महाराष्ट्रातल्या लोकांनी लागू केली पाहिजे. अजून एक प्रकरण सर महाराष्ट्रामध्ये असं वाटते की आतापर्यंत आपल्याकडे लग्नाच्या दिवशी सुपारी असेल किंवा साखरपुडा हे एका दिवशीच व्हायचे, पण आता जर आपण बघितलं ना तर ते बाहेरचं कल्चर आपल्याकडे खूप येतोय. संगीतला वेगळा तुम्हाला सेट लागतो, त्यानंतर मेहंदी जे कधी आपल्याकडे 10 वर्षापूर्वी साजरं पण होत नव्हतं, त्या कुठल्या तरी गोष्टी आज लग्न व्यवस्थेमध्ये येत आहेत, तर त्यावरती कुठेतरी एक आळा बसला पाहिजे. ही आचारसंहिता आहे ती आपल्याला लागू झाली पाहिजे. योग्य आहे ती, कारण की आपण जो लग्नात वायपट खर्च करतो तो आपण एज्युकेशनसाठी करावा आणि ती मुलगी शिकवून म्हणजे मोठ्या करावी, म्हणजे तिला पदवी वगैरे भेटून तिने स्वतःचा खर्च स्वतः काढावा असं मला वाटतं. पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे या बाबतीत या मुलींनी आत्महत्या केली आणि जसं कोपर्डीची घटना घडली होती आणि त्यावेळेस अशा घटना याच्या अगोदरही खूप घडल्यात, घडण राहणार आहेत. पण ती कोपर्डीच्या घटनेने सर्व समाज एकदम जागृत झाला आणि काहीतरी केलं पाहिजे. तसं ही जी घटना घडली, मग आपण काहीतरी केलं पाहिजे. तर काय करायचं? तर म्हटलं अगोदर आपण एकत्र बसूत, याच्यावर चर्चा करू आणि यातून समाजासाठी काहीतरी आपण दिला पाहिजे, विचार दिला पाहिजे, एक नियमावली दिली पाहिजे. आणि मग त्याच्यावरती खूप चर्चा झाली, अनेकांच्या अनेक सूचना झाल्या. काही